नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दाते. लेख क्रमांक 183. 1 जुलै. स्वाध्यायन. स्वाध्याय ही एक अशी संज्ञा आहे की जी प्रत्येकाच्या स्वतःच्या जीवन उन्नयनाशी संलग्न आहे. स्वाध्यायाला श्रीजींनी अतिशय महत्त्वाचे साधन म्हटलेले आहे. त्याचं कारण असते आहे की अंतर्मनाचे अफाट सामर्थ्य कोणतीही समस्या असो ते सोडवायला समर्थ असते. आपण आपला मेंदू फक्त 2% वापरतो आणि आज जी काही टेक्नॉलॉजी उपलब्ध आहे ती या 2% वापरलेल्या मेंदूचाच परिणाम आहे. म्हणजे आजही वैश्विकतेचा मागोवा घ्यायचा शिवसंकल्प केला आणि त्यानुसार सृष्टी रचनेचे एक एक पदर शांतपणे उलगडत गेले तर अजब आणि अफाट असे ज्ञान गवसते की जे प्राचीन ऋषीमुनींना प्राप्त झाले तेच आपल्यालाही प्राप्त होते. पुनश्च सत्ययुगाला सुरुवात झाली आहे याची प्रचिती आल्याचा आनंद लुटता येतो आणि ह्याचाच झपाट्याने सत्ययुगाकडे वाटचाल चालणाऱ्या अतिउत्तम उदाहरण त्याचा अनुभव मला आला तो म्हणजे पश्चिम बंगालचे सूर्य उपासक उमानंद महाराज. सध्याचे ते एक अतिशय महान डोळस प्रगत असे योगी आहेत. भौतिक अभियांत्रिकी शिक्षणाचा उपयोग त्यांनी वैश्विकतेचे ऊर्जा तंत्रज्ञान उलगडण्यासाठी केला. ध्येय प्रेरित असल्यामुळे अडचणी संकट ह्यांना वेळोवेळी किरकोळीतच काढले आणि नोकरी सोडून ते उपासनेसाठी पांडेचेरीला जाऊन राहिले. ते साऊथचेच आहेत, पश्चिम बंगालचे आहेत, पण राहिले पांडेचेरीला जाऊन. प्रथम डोळे जाणार इतका डोळ्याचा दाह झाला, पण त्यांनी सूर्याच्या किरणांवर ध्यान केलं होतं तरी त्यांनी सातत्य मात्र सोडलंच नाही आणि हळूहळू ते सगळं कमी होत गेलं. त्यांचे तर्कशुद्ध ज्ञान असे की शास्त्र आणि अध्यात्म वेगळे नाही आहेत, ते बरोबरच जाते. एकदा उघड्या डोळ्यांना त्यांना ध्यान करत असताना, कारण त्यांचे ध्यान सगळे उघड्या डोळ्यांनीच चालते कारण ते समुद्राच्या किरणांवर चालायचे, त्यामुळं TV स्क्रीनवर जसं बघावं तसं सगळं दिसलं त्यांना. आणि कुठला तरी एक मेंदू आहे, त्या मेंदूतून अनेक नर्व्स दिसत आहेत, त्या कुठं जात आहेत, म्हणजे त्या काय म्हणतात तसं हृदयाकडं जाणाऱ्या, आतड्याकडं जाणाऱ्या, लिव्हरकडं जाणाऱ्या, असं प्रत्येक थोडक्यात मेंदूचं त्यांना फंक्शनिंग आणि मेकॅनिझम सगळं दिसत होतं समोर. आणि हळूहळू त्यांच्या लक्षात आलं की अरे हे मेंदू कसा चालवायचा किंवा त्याच्या अंडरस्टँडिंग कसं होतं हे पण दिसतं आहे. आणि ते बघत असताना त्यांच्या लक्षात आलं की अरे हा तर माझाच मेंदू आहे. आणि एकदम ते आश्चर्यचकित झाले की किती सूक्ष्म स्वतःचाच मेंदू आहे हे लक्षात आले. आणि ही कॉस्मिक एनर्जी त्यांच्या आज्ञाचक्राला मात्र स्पर्श करत नव्हती. मग ते म्हणाले मी कुठेतरी कमी पडतो आहे, माझी ध्यानधारणा किंवा सूर्याबद्दलचं प्रेम किंवा कोणताही टेक्निकल काहीतरी पॉईंट कमी पडतो आहे हे त्यांनी स्वतः मान्य केलं. आणि मग ह्याला काय करायला पाहिजे, ते जी किरणं होती ती त्यांच्या इथपर्यंत यायची पण त्यांना स्पर्श नव्हती करत. मग त्यांनी अक्षरशः ते म्हणतात की मी सरेंडर झालो, टोटली सरेंडर झालो आणि कळकळून सूर्याला प्रार्थना केली की मी तुझ्यापुढं नतमस्तक आहे, मला माझ्या आज्ञाचक्राला स्पर्श करू दे. ध्यानामध्ये त्यांनी समोर ध्यान उगवता सूर्य म्हणजे अगदी उगवलेलाही नाही, साधारण 7:30ची वेळ असायची, म्हणजे सूर्य आपल्याकडं त्या मानाने लवकर उगवतो, अगदी थंडीतसुद्धा 7च्या दरम्यान उगवलेला असतो. मग हे त्या वेळेला बसून त्यांच्या लक्षात आलं की आपण शरणागतता कमी पडतो आहे. आणि त्याप्रमाणे त्यांनी केल्यावर चक्क त्या सूर्यकिरणांनी त्यांच्या आज्ञाचक्राला स्पर्श केला. त्या दिवशी त्यांना अलोट आनंद झाला. काही विचित्र अनुभव आले की वरच्या मस्तकापासून पायाच्या अंगठ्यापर्यंत संपूर्ण शरीरभर प्रचंड ऊर्जा भरून राहिलेली आहे, प्रचंड प्रकाश आहे. हे सगळं त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं. लख्ख प्रकाश संपूर्ण शरीरभर आहे आणि असंख्य गोष्टी त्यांना देहात दिसल्या. अजब अनुभव आला आणि आनंद इतकं तेज आपल्या शरीरात भरलेलं आहे, आपल्या शरीरातली पेशी प्रकाशमय आहे, ऊर्जामय आहे, हे सगळं त्यांनी पाहिलं. आणि ते पूर्ण त्या दिवशी दिवसभर त्या दर्शनाच्या लाभातच होते, म्हणजे हँगमध्ये होते,
खूप सुंदर अनुभव त्यांना आला. अनुभूतीचं वर्णनच करता येत नाही असं ते म्हणाले. त्या दिवशी पुन्हा त्यांना रात्री पण ध्यानाला ते बसायचेच, म्हणजे आजतागायत बसतात, रात्री पुन्हा ध्यानाला बसले. झाडे त्यांना त्याच दिवशी रात्री दिसलं की झाडं सूर्यकिरणांपासून कसे क्लोरोफिल प्राप्त करतात. मग माणसाचा HB आणि क्लोरोफिलचा pH हा सेम आहे. म्हणजे क्लोरोफिलमध्ये मॅग्नेशियम आहे आणि HBमध्ये आयर्न आहे. या एका इलेक्ट्रॉनचा फक्त फरक आहे. दोन्हीचे मॉलिक्युलर स्ट्रक्चर सेम आहे आणि त्यामुळं मुळात मॅग्नेशियमचे 12च इलेक्ट्रॉन आहेत, तर आयर्नचे 26 आहेत. म्हणजे आपण खूप हाय आहोत. माणूस थोडक्यात माणूस खूप हाय आहे आणि त्यासाठी त्यांनी सृष्टीच्या उत्पत्तीच्या पारंपरिक मायथॉलॉजिकल सिद्धांतही सांगितला की ते म्हणाले की प्रथम लाईट येतो, मग साऊंड, मग ॲटम, मग मॉलिक्युल्स, मग प्लांट्स, मग ॲनिमल, मग ह्युमन बीइंग, मग एंजल आणि डिवाईन. अशी जी आपली उत्क्रांती होत जाते ते आपल्या मागं प्लांट्स आहेत. मग त्याचे सगळे गुणधर्म आपल्यात आहेतच. म्हणजे आपणही सूर्यप्रकाशापासून अन्न निर्माण करू शकतो आणि हे आपल्याला जमलं पाहिजे. ते सर्व गुणधर्म आपल्यात आहेत आणि त्याचा त्यांनी अभ्यास केला. म्हणजे हे खूप अवघड आव्हान होतं, पण त्यांना ते सहज लीलया पेललं आणि त्याला पूर्ण सनलाईटने त्यांना मदत दिली. म्हणजे सनलाईटच्या थ्रू आपण पण अन्न मिळवू शकतो. जो विश्वास वाटला होता त्या यशस्वी प्रयोग केला आणि कार्यक्षमता न घटता भूक पूर्ण संपुष्टात येते याचा त्यांना अनुभव आला. हे सर्व संशोधन इसवी सन 2000 सालानंतरचं मी तुम्हाला सांगते. म्हणजे फार पुरातन काळातलं नाही आहे, त्या सालानंतरचे आहे, 2000 सालानंतरचे. असे हे सूर्य उपासना करणारे त्यांचे फॉलोअर्स आज 30च्या वर 30 ते 32 देशात आहेत ते म्हणाले. आणि ते त्यांच्याकडं जातात, कुठल्याही पैसा न घेता जायचं यायचं तिकीट पाठवतात आणि तिथं राहायची सोय केली की हे विनामूल्य सेवा करतात. म्हणजे खूप कौतुकाची गोष्ट आहे. फक्त मी त्यांच्याकडं अग्निहोत्र सांगायसाठी मला जायची इच्छा आहे, कारण सूर्यकवचामध्ये अग्निहोत्र सूर्याला फार प्रिय आहे आणि ते करावे हे सांगितलेलं आहे. ते म्हणजे मायथॉलॉजी मानणारे आहेत, त्यामुळं मला परंपरेला ते नाकारणार नाहीत असा विश्वास आहे. त्यांची लवकरात लवकर भेट व्हावी अशीही माझी इच्छा आहे. आपण धन्य हे सूर्य उपासक आणि धन्य साधक. नमस्कार.